नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आजचा व्हिडिओ अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्यांना वाढत्या वयामुळे किंवा अशा ताणतणावामुळे पांढरे केसांचा त्रास होतोय। बाजारात मिळणारे केमिकलचे डाय वापरून केस खराब होतात। शेवटी आपण लहान मुलांवरती ते वापरू शकत नाही आणि आजकाल लहान मुलांचे तर केस पांढऱ्या होण्याची समस्या खूप वाढलेली आहे, हे आपल्याला माहीतच आहे। पण आज मी तुम्हाला एक अशा आयुर्वेदिक रेमेडी सांगणार आहे जी तुमच्या केसांना नैसर्गिकरित्या काळे करेल आणि केसांना मुळांपासून मजबूत करेल। चला तर मग रेमेडी पाहूया। चला तर रेमेडीला सुरुवात करूया। सर्वात पहिले इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे चहापत्ती। आपण रोज घरात चहा बनवायसाठी जी चहापत्ती वापरतो ना तीच इथे घेतलेली आहे। तुमच्या घरात चहासाठी जी चहापत्ती वापरत असेल कोणतीही ब्रँडची असू द्या ती चहापत्ती इथे घ्यायची आहे। चहापत्ती आपल्या केसांना नैसर्गिक डार्क कलर देण्यासाठी मदत करते। चहापत्तीमध्ये जे कॅफीन अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते ते आपल्या केसांना नॅचरली काळे करण्यासाठी खूप मदत करते, त्यामुळे इथे आपल्याला चहापत्ती वापरायची आहे। सोबतच आपल्या केसांमध्ये झालेली डॅन्ड्रफची समस्या देखील कमी करायला मदत करते। सोबतच आपल्या केसांना सिल्की शायनी सॉफ्ट बनवण्यासाठी चहापत्ती खूप मदत करते। नंतर जायचं आहे आपल्याला किचनमध्ये। गॅस पेटवून आपल्याकडे जे घरात अवेलेबल असलेले लोखंडी कढई असू द्या, लोखंडी तवा असू द्या, ते आपल्याला गॅसवरती चढवायचं आहे आणि त्यामध्ये ही चहा पावडर छान प्रकारे भाजून घ्यायची आहे। पूर्ण डार्क ब्लॅक कलर झाला पाहिजे अशी चहापत्ती भाजून घ्यायची। एकदम स्लो गॅसवरती भाजून घ्यायची आहे, लक्षात ठेवा। आणि लोखंडीच भांडे घ्यायचे आहे। तुमच्याकडे कढई असू द्या, पॅन असू द्या, तवा असू द्या, लोखंडी भांड्यातच हे भाजून घ्यायचं आहे छान प्रकारे। एकदम डार्क ब्लॅक कलरवरती भाजून घ्यायचं आहे, एकदम छान हलवत एकसारखं। सोबतच आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहे पाव चमचे इतकी कलोंजी। कलोंजी ही आपल्या केसांसाठी खूप छान प्रकारे वर्क करते। आपल्या केसांची जर वाढ थांबली असेल तर ते केसांची वाढ करण्यासाठी मदत करते, त्यामुळे यामध्येच कलोंजी ॲड करून छान भाजून घ्यायचं आहे। पहा, कलोंजी देखील आपल्या केसांना खूप गुणकारी असते। पांढऱ्या झालेल्या केसांना काळे करण्यासाठी खूप मदत करते, यामुळे इथे आपण कलोंजी वापरायची आहे। सोबतच ते आपल्या केसांच्या स्कॅल्पवर खाज होत असेल, डॅन्ड्रफ असेल तर ते देखील कमी करण्यासाठी मदत करते। छान असं भाजून घ्यायचं आहे, एकदम डार्क ब्लॅक कलरवर असं एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे। पहा, पाव चमचे इतकी ते मी कलोंजी घेतलेली आहे। चहापत्तीसोबत ह्यालाही खूप छान एकसारखं हलवत भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहे, ते म्हणजे कढीपत्ता। इथे आपल्याला सुकलेला कढीपत्ता पाहिजे, 8 ते 10 पानं घ्यायची आणि यामध्येच भाजून घ्यायचे आहेत। पहा, एकदम काळी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत छान। लक्षात ठेवा आपल्याला सुकलेलाच कढीपत्ता पाहिजे। जर तुमचे केस वयाच्या आधीच पांढरे व्हायला लागले असतील, केसांची गळती खूप वाढलेली असेल किंवा केस मधूनच तुटत असतील तर कढीपत्ता खूप छान प्रकारे वर्क करतो। आपल्या केसांना गळण्यापासून थांबवतो आणि केस एकदम स्ट्रॉंग करतो, त्यामुळे ते आपण कढीपत्त्याचा वापर करायचा आहे। तुमचे केस जर वयाच्या आधी पांढरे व्हायला लागले असतील म्हणून तुम्ही पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट करत असाल तर तुम्ही एकदा ही होम रेमेडी नक्की ट्राय करा। तुम्हाला कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटची गरज पडणार नाही। एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा। एकदम स्लो गॅसवरती ही प्रोसेस करायची आहे। 6 ते 7 मिनटं लागतात असं व्यवस्थित भाजून घ्यायला। ही होम रेमेडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटची गरज पडणार नाही किंवा बाहेरून केमिकल असलेली डाय आणून वापरायची देखील गरज पडणार नाही। डाय काय होतं ना, आपण केस पांढरे झालेत म्हणून आपण बाहेरून आणून डाय वापरतो आणि त्यामुळे आपले पूर्णच केस पांढरे होतात आणि गळायला देखील लागतात। त्यापेक्षा ह्या नॅचरल होम रेमेडी आपल्यावर खूप छान प्रकारे वर्क करतात आणि कोणतेही साईड इफेक्ट देत नाहीत आणि तुमच्या केसांना मुळापासून काळे करायला देखील मदत करते। आता ह्याला खूप छान प्रकारे रोस्ट करून घ्यायचं आहे, एकदम डार्क ब्लॅक कलर झाला पाहिजे। कढीपत्ता आहे ते खूप छान प्रकारे आपल्या केसांना वर्क करतो, आपल्या केसांच्या मुळांना एकदम स्ट्रॉंग करतो, त्यामुळे कढीपत्ता इथे तुम्ही नक्की वापरा। आता हे छान भाजलेलं आहे, गॅस बंद करूया आणि याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। पहा, त्यानंतर आपल्याला अजून एक इन्ग्रेडियंट लागणार आहे, ते म्हणजे हळद।
हळद आपल्याला इथे घ्यायची आहे. हळद असते ना ती आपल्या केसांना खूप फायदेशीर असते. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. ते आपल्या केसांमध्ये असलेल्या डॅन्ड्रफला कमी करून केसांच्या मुळांना एकदम हेल्दी करते. स्कॅल्पवर जर तुमच्या खाज येत असेल तर ते देखील कमी करायला मदत करते. सोबतच आपल्या केसांना काळे करण्यासाठी देखील मदत करते. त्यामुळे इथे आपल्याला हळद घ्यायची आहे. इथे मी 1 चमचे इतकी हळद घेतलेली आहे आणि छान याच तव्यावरती रोस्ट करून घ्यायची आहे. एकदम डार्क ब्लॅक कलरवरती आपल्याला रोस्ट करायची आहे. स्लो गॅसवरती ही प्रोसेस करायची आहे. हळद पूर्ण काळी होऊन द्यायची आहे. स्कॅल्पला एकदम हेल्दी बनवते. त्यामुळे आपले केसही गळत नाहीत आणि केसांमध्ये कोणते इन्फेक्शन देखील होत नाही. केस एकदम स्ट्रॉंग होतात. डॅन्ड्रफ देखील होत नाही. स्कॅल्प आपलं हेल्दी असणं खूप गरजेचं असते. स्कॅल्पच जर आपलं हेल्दी नसेल तर केस आपले खूप गळतात. छान ह्याला देखील 4 ते 5 मिनटं असं एकदम काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही ही होममेड डाय वापरली ना तुम्हाला बाहेरून मार्केटवाली डाय वापरायची गरज पडणार नाही. लहान मुलांना देखील तुम्ही ही डाय वापरू शकता. कोणतेही केमिकल नाही, एकदम होममेड आहे. कोणताही साईड इफेक्ट त्यांना होत नाही. आपल्याला बऱ्याच वेळा लहान मुलांची केस पांढरे व्हायला लागलेत का भीती वाटते. डाय केली तर पूर्णच केस पांढरे होऊन जातात. त्यामुळे आपण डाय वापरत नाही. तुम्ही ही होम रेमेडी एकदा नक्की ट्राय करून पहा. कोणताही साईड इफेक्ट होत नाही. केस एकदम स्ट्रॉंग होतात आणि केसांची लेंथ देखील वाढायला मदत होणार आहे आणि केस काळे देखील होणार आहेत. हे पहा, असं एकसारखं हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण सर्व साईडनं आपल्या हळद एकसारखी भाजते. लोखंडाचं भांडं वापरायचं आहे म्हणजे कलर देखील आपल्या केसांना खूप छान येतो. तुम्ही बघू शकता इथे आपली हळद पूर्ण काळी झालेली आहे. 5 ते 6 मिनटं हे भाजण्यासाठी आपल्याला लागलेले आहे. व्यवस्थित असं 5 ते 6 मिनटं एकदम काळी कुट्ट हळद झाली पाहिजे अशी भाजून घ्यायची आहे. हे पहा, आता आपण गॅस बंद करूया. ही हळद देखील आपण त्याच बाउलमध्ये काढून घेणार आहोत. एकाच बाउलमध्ये भाजून झाल्यानंतर सर्व इन्ग्रेडियंट काढून घ्यायचे आहेत. हे तुम्ही इथे पाहू शकता. सर्व इन्ग्रेडियंट मी छान रोस्ट करून घेतलेलं आहे. एकदम डार्क ब्लॅक कलरवर असे भाजून घ्यायचे आहेत एकदम छानपैकी. त्यानंतर आपल्याला याची एकदम छान फाईन पावडर करायची आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे खलबत्ता. खलबत्त्यामध्ये हे सर्व रोस्ट केलेले इन्ग्रेडियंट घालायचे आहेत आणि कुटून छान पावडर बनवायची आहे. तुम्ही याऐवजी मिक्सर ग्राइंडरचा वापर देखील करू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान फाईन पावडर देखील करून घेऊ शकता. इथे मी खलबत्त्यात व्यवस्थित अशी कुटून छान पावडर करून घेणार आहे. जास्त मेहनतही लागत नाही. लगेच याची फाईन पावडर होत. आपण हे सर्व इन्ग्रेडियंट रोस्ट केल्यामुळे लगेच पावडर बनते. तुम्ही पाहू शकता की ती फाईन पावडर बनलेली आहे. अशी पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे. चला तर आता हे काढून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये. त्याच बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. हे पहा, आपली एकदम फाईन पावडर बनवून तयार झालेली आहे. ही पावडर तुम्ही जास्त प्रमाणात देखील बनवू शकता कारण याला स्टोअर करून ठेवले तर अजिबात काही होत नाही. एकदम बनवायची आणि स्टोअर करून ठेवायची म्हणजे सारखं सारखं बनवायची झंझट राहत नाही. सर्व इन्ग्रेडियंट एकदम नॅचरल आहेत. आपल्या घरातलेच आहेत. सहज उपलब्ध असणारे आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा ही रेमेडी नक्की ट्राय करा. तुम्ही ही पावडर ड्राय देखील वापरू शकता. जर अचानक कोणत्या कार्यक्रमाला जायचं असेल आणि तुमचे केस जर जास्तच पांढरे दिसत असतील तर कोरडीही तुम्ही केसांवरती अप्लाय करू शकता. काही काळासाठी तुमचे केस नक्कीच हे काळे करेल. चला तर आता याची आपण डाय बनवणार आहोत. ते कशी बनवायची ते पाहूया. यासाठी आपल्याला सर्वात पहिले इन्ग्रेडियंट लागणार आहे खोबरेल तेल. आपल्याला इथे खोबरेल तेल घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार खोबरेल तेल यामध्ये ॲड करायचं आहे. एकदम आपली डायची असते ना तशीच कन्सिस्टन्सी झाली पाहिजे इतपत तेल आपण यामध्ये वापरायचं आहे. बघा, 2 फुल चमच्याला 3 चमचे इतकं खोबरेल तेल लागलेलं आहे. हे पहा, छान प्रकारे खोबरेल तेल यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. खोबरेल तेल आपल्या केसांना काळे करण्यासाठी मदत करते. सोबतच केसांची वाढ करण्यासाठी देखील मदत करते आणि केस आपले सॉफ्ट आणि सिल्की बनवते. तुमचे केस जर जास्त ड्राय असतील तर तुम्ही खोबरेल तेलाऐवजी सरसोचं तेल देखील यामध्ये वापरू शकता. असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला दुसरे इन्ग्रेडियंट घ्यायचं आहे ते म्हणजे विटॅमिन ईची कॅप्सूल. विटॅमिन ईची कॅप्सूल तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये भेटेल. तुम्ही परचेस करू शकता. 1 कॅप्सूल इथे आपल्याला लागणार आहे.
याला पंक्चर करायचं आणि पूर्ण ऑइल या डायमध्ये स्ट्रिप करून घ्यायचं आहे। हे पहा, वरून मी कट करून घेतलेले आहे आणि पूर्ण ऑइल यामध्ये स्ट्रिप करायचं आहे। तुम्ही जर जास्त प्रमाणात डाय बनवत असाल तर एकाच्या ऐवजी 2 कॅप्सूल देखील इथे वापरू शकता। छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिटॅमिन ई त्वचेबरोबरच केसांसाठी देखील खूप फायदेशीर असते। हे आपल्या केसांची वाढ करण्यासाठी व केसांना सिल्की सॉफ्ट बनवण्यासाठी मदत करते। त्यामुळे इथे आपण व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल वापरलेली आहे। छान असं यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता किती छान कलर या डायला आलेला आहे। यानंतर आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा जेल। इथे मी पतंजलीचा ॲलोवेरा जेल घेतलेला आहे। तुमच्याकडे कोणते अवेलेबल असेल ते घेतले तरी चालेल। पाव चमचे इतके ॲलोवेरा जेल यामध्ये ॲड करायचं आहे। घरचं जर नॅचरल असेल ते वापरले तरीही चालेल। छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, ॲलोवेरा जेल देखील आपल्या केसांमध्ये कोंडा झालेला असेल तर कमी करायला मदत करते। आपल्या केसांना स्ट्रॉंग करते, सॉफ्ट आणि शायनी बनवायला मदत करते। त्यामुळे इथे आपण ॲलोवेरा जेलचा वापर केलेला आहे। असे सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। पहा, ॲलोवेरा जेलमुळे केसांना खूप छान चमक येते। क्वांटिटी तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। ज्या हिशोबाने तुम्ही डाय बनवत असाल त्या हिशोबाने क्वांटिटी कमी जास्त करू शकता। छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे तुम्ही पाहू शकता एकदम नॅचरल आणि होममेड आपली डाय बनवून तयार झालेली आहे। चला तर याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते। तुम्ही ही डाय केसांच्या मुळांपासून जी शेंडापर्यंत एकदम इक्वली अशी केसांना कलर करतो तसंच अप्लाय करून करायचं आहे। पहा, 20 ते 30 मिनटं आपल्या केसांवरती तसंच राहून द्यायचं आहे आणि नंतर एका माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करून घ्यायचं आहे। तुम्ही ही डाय वापराल तर हळूहळू करून तुमचे सर्व केस पांढरे झालेले आहेत ते काळे होण्यासाठी मदत होईल। कोणताही साईड इफेक्ट होणार नाही। सोबतच तुमचे केस वेगाने वाढतील, सिल्की सॉफ्ट व्हायला देखील मदत होणार आहे। ही होम रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर नंतर भेटूया अशाच एका नॅचरल रेमेडीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।